मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेचा कहर वाढताना दिसत आहे। गेल्या काही दिवसांपासून उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले असून आता हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे। पुढील 2 ते 3 दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उष्णतेची लाटेसदृश स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली। वाढती आर्द्रता आणि तापमानामुळे उकाड्यात आणखी वाढ होणार असून नागरिकांना प्रचंड घाम आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे। सध्या कोकण प्रदेशात सरासरीपेक्षा 1 ते 2 अंश अधिक तापमानाची नोंद होते। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानाचा पारा 35 अंशाच्या आसपास स्थिर आहे, तर काही उपनगरांमध्ये तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत पोहोचत आहे। दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा तडाखा वाढला असून अकोल्यात तापमान तब्बल 45.6 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता वाढल्याचं चित्र आहे। हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय। शुक्रवारी आणि शनिवारी या भागांमध्ये उष्णतेची लाटेसदृश स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। विशेषतः ठाणे आणि पालघरच्या अंतर्गत भागांमध्ये उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुढील काही दिवस उष्णता आणि आर्द्रतेमुळे नागरिकांचा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।